नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी आहे टोमॅटोचा सार। टोमॅटो सार करण्यासाठी इथे मी 4 स्वच्छ धुवून टोमॅटो घेतलेले आहेत। मी 4ही टोमॅटोला अशा चिरा मारून घेतलेले आहेत। मी एक साइडला या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। या पाण्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत। गॅसची फ्लेम लो केलेली आहे। यावर झाकण ठेवून आपण आपले टोमॅटो जे आहेत ते 5 ते 7 मिनिटं पाण्यामध्ये छान उकळून घेणार आहोत। इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आपले टोमॅटो जे आहेत ते छान उकळलेले आहेत। मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आपण आता पाहणार आहोत टोमॅटो सारासाठी लागणारं साहित्य। इथे मी 10 ते 12 कढीपत्ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। 1 चमचाभर धणे, बडीशेप, चणा डाळ, जिरं, 4 लवंग, 10 ते 12 काळी मिरी, हळद, तिखट, लाल तिखट, चवीपुरतं मीठ, मोहरी, लसूण। इथे एक साइडला आपण पॅन गरम करून घेतलेला आहे। सर्वात आधी या पॅन मध्ये आपण चमचाभर जी चणा डाळ घेतलेली आहे ती घालून घेणार आहोत। त्याचबरोबर काळी मिरी, लवंग, धणे, बडीशेप आणि जिरं। इथे आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे। हे आपले टोमॅटो देखील छान थंड झालेले आहेत। टोमॅटो थंड झाल्यावरच त्याची साल काढून घ्यायची। टोमॅटोला आपण चीर मारल्यामुळे आपल्या टोमॅटोची जी साल आहे ती अशी काढायला देखील आपल्याला सोपी पडते। इथे आपल्या टोमॅटोच्या साली काढून झालेल्या आहेत। आता आपण यातल्या बिया काढून आपले टोमॅटो जे आहेत ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आपण भाजून घेतलेलं साहित्य मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर टोमॅटो देखील मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। आता ज्या पाण्यामध्ये आपण टोमॅटो उकडले होते त्याच पाण्यामध्ये आपण हे टोमॅटो काढून घेत आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील पाणी घालून तेही मी यामध्ये ॲड करून घेणार आहे। टोमॅटो सारासाठी आवर्जून लाल रंगाचे टोमॅटो घ्यायचे, त्यामुळे आपल्या टोमॅटोच्या साराला रंग छान येतो। मी कढई गरम करून त्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालून घेतलेलं आहे। तुम्हाला जर तेल पाहिजे असेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। सर्वात आधी यामध्ये मी मोहरी घालून घेणार आहे। आपली मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये असं हातावर चोळून कढीपत्ता देखील घालून घेणार आहे। कढीपत्ता घालून झाल्यावर मी जी लसूण घेतली होती ती छान अशी बारीक ठेचून घेतलेली आहे ती देखील घालून घेणार आहे। गॅसची फ्लेम लो करायची आणि आपली जी लसूण आहे ती छान सोनेरी रंगामध्ये भाजून घ्यायची। इथे आपल्या लसूणचा कलर सोनेरी झालेला आहे। आता यामध्ये आपण घेतलेली हळद, लाल तिखट, मिक्सरला बारीक करून घेतलेलं सर्व साहित्य, हे सर्व ॲड करताना देखील गॅसची फ्लेम लोच ठेवायची, ती वाढवायची नाही। आता आपण यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत।
मी इथे गॅसची फ्लेम वाढवलेली आहे. आपण सारासाठी घेतलेले टोमॅटो अजिबात आंबट नसून ते चवीला गोड आहेत. त्यामुळे मी इथे थोडंसं चिंचेचं पाणी देखील ॲड करून घेणार आहे. त्याचबरोबर मीठ. तुम्ही घेतलेले टोमॅटो जर चवीला आंबट असतील तर त्यामध्ये तुम्ही साखर किंवा गूळ ॲड करू शकता. त्यामुळे टोमॅटोच्या साराला आंबट गोड अशी चव येते. आपले टोमॅटो चवीला गोड असल्यामुळे मी यामध्ये चिंचेचं पाणी ॲड केलेलं आहे. आता याला छान उकळी येऊन द्यायची. इथे आपल्या टोमॅटोच्या साराला छान उकळी देखील आलेली आहे आणि रंग देखील छान आलेला आहे. आता मी इथे गॅस बंद करून घेणार आहे. गॅस बंद करून झाल्यावर यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. गरम सारामध्ये अगदी बारीक चिरून कोथिंबीर घातल्यामुळे त्या कोथिंबीरीचाही अर्क छान असा या सारामध्ये मुरतो. तुम्हाला जर भरपूर सर्दी, खोकला आणि ताप असेल आणि त्यामुळे जर तुमच्या तोंडाची चव गेलेली असेल, या सारामुळे आपल्या तोंडाला छान चव देखील येते. सर्दी खोकला असेल तर तुम्हाला या सार प्यायल्यामुळे बऱ्यापैकी आराम देखील मिळतो. हा सार तुम्ही पिऊ देखील शकता आणि भाताबरोबर खाऊ देखील शकता. अजिबात वेळ न घालवता लवकरात लवकर तुम्ही देखील असा टोमॅटोचा सार नक्की करून पहा. तुम्हाला जर आपली याची टोमॅटोच्या साराची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.